मुंगीच्या घरा कोण जाय मूळ देखून या गुळ धाब घाली या चका विनकाय खोळंबला दाता तुची दावे हिता आपुलिया उदकान्न म्हणे काय मग खावे भुकेला तो जाय चोजवीत या चका विनकाय खोळंबला दाता तुची दावे हिता आपुलिया व्याधी पीडिला धावे वैद्याच्या घरा दुःखाच्या परिहारा आपुलिया या चका विनकाय खोळंबला दाता तुची धावे हिता आपुलिया तुका म्हणे जया आपुले स्वहित करणे त्याचे प्रीत कथे धरी या चका विनकाय खोळंबला दाता तुची दावे हिता आपुल्या विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत्वेगिनीं वीणा पुस्तकधारयिनीं अभेदां जढन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादानी कथिता विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्याखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशश्चरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमो मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या अदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वायुनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदानं पश्चाद् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणं सेवेलागि सेवका
या चका विनकाय खोळंबला दाता तुझी धावे हिता आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबाराय महाराज यांच्या अमृतवाणीतनं प्रासादिक वाणीतनं प्रगट झालेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज समाजाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरिता जीवदशा संपून शिवस्वरूप होण्याकरिता अहम ब्रह्मास्मी निजबोध रूप शिवम शिव होण्याकरिता मी वासुदेव तत्वता ही वृत्ती जागण्याकरिता दुःख संपून सुख पाहण्याकरिता समाजाला महाराज सांगतात एक काम करा बापू, कथेवर प्रेम करा. कथेवर प्रेम केले की 100% तुमच्या जीवनातलं दुःख संपेल आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याविना राहणार नाही. पण एकाने सांगितलं नाही महाराज कथेवर प्रेम केलं पाहिजे, कथेकडे गेलं पाहिजे, पण आम्ही बोलवल्याविना काही जात नाही असं जेव्हा एकाने सांगितलं त्याला तुकाराम महाराजांनी वरती 4 चरणांमध्ये दृष्टांत सांगितले. बोलवण्याची वाट पाहून जाऊ नका असा सिद्धांत आणि दृष्टांत समाजाला पटवणारा किंवा पटवून देणारा 5 चरणाचा अभंग सेवेकरता म्हणून दाखवला. विठ्ठल अभंगावर काहीशा वेळपर्यंत म्हणण्यापेक्षा फक्त काहीशा वेळपर्यंत सेवा करण्याच्या प्रथमतापूर्वी प्रारंभी अगोदर आज ह्या आसखेड्यामध्ये अचानक हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. अचानक म्हणजे जसं दुपारपर्यंत काही नसावं वातावरण, संध्याकाळी अचानक ढग यावे आणि बदल 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 पाऊस पडावा तसं आजचं कीर्तन अचानक. खरं तर आज कीर्तन एका बाळाच्या प्रथम वाढदिवसा प्रत्यर्थ आजचा कीर्तनाचा कार्यक्रम. हरिभक्तपरायण श्री प्रवीण शेठ बिरारी, प्रवीण जनार्दन बिरारी यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण श्री दर्शन प्रवीण बिरारी यांचे सुपुत्र म्हणजे प्रवीण भाऊचे नातू हरिभक्तपरायण प्रीतम उर्फ कृष्णा या बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने आजचा कीर्तनाचा कार्यक्रम. तसे कीर्तन रात्री ठरलं. कीर्तन माझं नव्हतं, कीर्तन स्थानिक महाराजांचे कीर्तन होतं, सविताताई महाराजांचे कीर्तन होतं. पण त्यांना शारीरिक काहीतरी व्यथा, तब्येत बिघाड आणि अन्य कारणास्तव ते कीर्तन अचानक महाराजांनी मला 4 वाजता फोन केला. रमेश महाराजांनी ते म्हणतात त्या कीर्तनाला या. मी म्हटलं येणारच आहे ना, पण ऐकण्याकरता येणार तुम्ही असं ठरवतं ना, कीर्तन ऐकण्याकरता येणार. ते म्हणे तसं नाही, सगळ्या तयारीतच या म्हणे. तयारीत म्हणजे 2-3 पानं पाठ करून या म्हणे. खरं तयारीत या म्हणे. म्हटलं का बरं, तुम्हाला कीर्तन करायचं आहे. मी म्हटलं चालेल, काही अडचण नाही. आमच्याच घरातलं कीर्तन होतं. सुनेने कीर्तन करणं काय आणि सासऱ्याने करणं काय. वा बरोबर ना. त्यांनी जरी पैसे कमवले असते तर कालांतरात माझ्याकडे झाले असते आणि मी जरी कमवलं तर कालांतरात त्यांच्याच कामात जाणार. कोणी काय कीर्तन करणं, फक्त कीर्तन होणं गरजेचं आहे. आणि ऐन वेळेला सांगितलं. इथे आल्यावर मी सगळ्यांना फोन केले. मला वाटतं आज कमी का लोक असतात ना कीर्तनाला, पण कमी लोकांमध्ये चांगलं सांगता येतं, जास्त लोकांमध्ये चांगलं सांगता येत नाही. वैकुंठवासी धुडकोजी महाराज कोरे करून गेले. या गावात तसे जुन्या कीर्तनकारांचा वारसा आहे. आजच्या गावकर हरिबाबांपासून तर आतापर्यंत. धुडकोजी बाबा असं विनोदाने म्हणायचे, थोडा मागोडी बहु मालाबाडी असं त्यांचं मत होतं. कमी लोक पाहिजे, काय फार गर्दी नको, महत्वाचे पाहिजे. तू कोणी घेतले मोती द्यायचे असे महत्वाची माणसं पाहिजे. त्यात मला वाटतं सर्वप्रथम आपल्या भागातलं वारकरी संप्रदायातलं वरिष्ठ वैभव म्हणण्यापेक्षा भीष्माचार्य म्हटलं तर काही अडचण नाही. जुनी बाबा आज कीर्तनाला आहे. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण त्यांच्या पाठोपाठ वय त्यांचं जे ना ज्ञानेश्वर माऊली आहेत, विनेकरी अमोल महाराज आहेत, श्री रमेश महाराज आहेत, श्री माधव महाराज आहेत, श्री हरिभक्तपरायण दीपकजी महाराज गोराणेकर आहेत, ही स्थानिक माऊली परिवारातली सगळी मंडळी. गावातल्यांपेक्षा ऐकायला बाहेर गावचे लोक जास्त आहेत. भीमाशंकर अध्यक्ष, संस्थान ट्रस्ट अध्यक्ष हरिभक्तपरायण बापू आहेत, हरिभक्तपरायण श्री काका आहेत, हरिभक्तपरायण डोंगरांना आहेत, हरिभक्तपरायण तात्या आहेत, अजून हरिभक्तपरायण गोविंदा बापू. ही सगळी मंडळी
कमी लोक मस्त आहे सिस्टीम चांगला जोडतो तो आज. नाहीतरी मागच्या कीर्तन सांगून दिलं चांगलं जोड नाही तर बोलवणार नाही पुन्हा असं सांगितलं होतं ना. आज बी चांगलं वाजवलं ठीक आहे. आणि त्या बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्ताने हे कीर्तन आहे. खरं तर सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये आता 21व्या शतकामध्ये भौतिक गोष्टीने आतलं समाधान होत नाही. आणि आतलं समाधान व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी कथेकडे आलं पाहिजे. कथा ऐकल्या विना तुमची व्यथा संपणार नाही. हा त्रिकालाबाधित आणि अलौकिक सिद्धांत आहे. आणि काय झालं, काही मूर्ख लोकांचं, बावळट लोकांचं मत असे, आता परमार्थ कमी झाला, देवदेव कमी झाला, देवदेव कमी झाला. बरं का तात्या, असं काही लोकांचं मत आहे. माझं असं मत आहे, देवदेव कमी झाला नाही, दीपक महाराज देवदेव वाढायला लागला. आता काही तास ना लोक कीर्तन करायला लागले. पूर्वी सप्त्यात कीर्तन व्हायचे, म्हणण्यापेक्षा सप्त्यात फक्त 1 आणि 2 कीर्तन असायचे, बाकी भजने भरून असायची. जुन्या लोकांच्या ध्यानात येते यादी जुनी. नंतर 7-7 दिवस कीर्तन व्हायला लागले. पुन्हा परमार्थ वाढला, पुण्यतिथीला कीर्तन व्हायला लागले. पुन्हा परमार्थ वाढला, वास्तुशांतीला कीर्तन व्हायला लागले. पुन्हा परमार्थ वाढला, बारशाला कीर्तन व्हायला लागले. पुन्हा परमार्थ वाढला, घरभरीला कीर्तन व्हायला लागले. पुण्यतिथीला कीर्तन व्हायला लागले. पुन्हा परमार्थ वाढला. मागे माझे खिडकीला कीर्तन होतं. पुण्यतिथी काही नव्हतं, जावळ होते. जावळ चांगले होते. जावळांच्या निमित्ताने कीर्तन. आणि हे अचानक त्या बाळाचं प्रारब्ध चांगलं असेल. चांगली पोरं जन्माला आले की त्यांच्या निमित्ताने कथा कीर्तन आदी कार्यक्रम होतात. बेकार जन्माला आले की त्यांच्या कीर्तनाने चालू कथा बनवून जातात. असे पण काय आहेत ना, धन्य जगी तोची एक हरी रेंगिनाची, असं ते बाळ असेल. त्या बाळाच्या निमित्ताने कीर्तन आहे. आणि अतिशय कमी वेळेमध्ये, अतिशय कमी 10:30ला आपल्याला कीर्तन संपवायचे. मोठा म्हणून विचारू घ्या. मोठा म्हणून काय म्हणून हो, वाढलं तर वाढलं, पण जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करता येईल. काय आपल्याजवळ देव जवळ करण्याकरता एक साधन आहे. बघ ते, त्या साधनेचं नाव आहे प्रेम. देव आपल्याकरता धावून येण्याकरता आपल्याकडे ती ताकद आहे, त्याचं नाव आहे प्रेम. प्रेम नाही असा माणूस नाही, फक्त प्रेमाचे ठिकाण मात्र बदल आहेत. शास्त्र असं म्हणतं, जर तुम्हाला प्रेमच करायचं आहे ना भाऊ, मग इकडे तिकडे प्रेम करू नका. इकडे तिकडे म्हणजे कुठे प्रेम करू नका. शास्त्र असं शिकवतं, जनावर प्रेम करू नका. शास्त्र असं शिकवतं, धनावर प्रेम करू नका. शास्त्र असं शिकवतं, तणावर प्रेम करू नका. जनावर का प्रेम करू नका, धनावर का प्रेम करू नका, आणि तणावर का प्रेम करू नका. तुकोपनिषदामध्ये महाराज सांगतात, विनाकारण तुमचा टाइमपास होईल. जनावर प्रेम करू नका. प्रेम ताकद चांगली आहे ना, योग्य ठिकाणी तिचा वापर करा. समाजावर, लोकांवर, जनावर का प्रेम करतात म्हणे, का बरं? महाराज गाथ्यामध्ये असं लिहितात, प्रमाण आठवतो म्हणा, जन हे 2 तोंडी आहे म्हणे, 2 तोंडी. जी माणसं तुमची पूजा करतील, तुमच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करतील, चपलांच्या माळा आणणारे दुसरे नसणार. जी माणसं तुमचे गोडवे गातील, कीर्ती गातील, निंदा करणारे तेच माणसं राहतील. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जन 2 तोंडाचे. महाराजांच्या गाथेमध्ये अजून कसा अभंग आला. महाराज म्हणतात,
एक असा ताट वागायचा तो कोणाच्या घरी जात नसे तर लोक त्याला म्हणायचे भलता गर्विष्ठ आहे, कधी आमच्या घरी येत नाही, पाय सुद्धा लावत नाही आमच्या घरी. हे त्यांनी ऐकलं. तो म्हणजे आपण यांच्या घरी न गेल्यामुळे हे लोक ताट म्हणायला लागले. मग जातो पुन्हा पुन्हा दर आठवड्याला चक्कर मारे. लगेच म्हणायला लागले काय मूर्ख माणूस, याला कळतं का नाही, येता जाता घर बुडविले. पुन्हा असं म्हणायला लागले. एक त्याचं प्रमाण आहे ना. एक म्हणे माझ्या बरोबरच्या पोरांचं लग्न होऊन गेलं, माझं लग्न झालंच पाहिजे, मला लग्न झालंच पाहिजे. मग लोकांनी काय म्हटलं पाहिजे, चांगलं म्हटलं पाहिजे ना. लोक म्हणे मातला म्हणे भडवा, मातला भडवा, मातला म्हणे भडवा. तो म्हणे मातला असं म्हणतात बस, लग्नाचा विषय नाही, मला लग्न करायचं नाही. मग तर लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे ना. काय समाज कथा वागे. आयुष्यात कधी कोणाला समाज वाईट म्हणत नाही आणि आयुष्यात कधी समाज कोणाला चांगलं म्हणत नाही. मग काय करा तुकोबराय सांगतात ते समाजावर प्रेम करू नका, जनावर प्रेम करू नका. ठीक आहे म्हणे महाराज, तुम्ही प्रेम करत नाही का. तुकोबराय सांगतात मी समाजावर प्रेमच करत नाही, म्हणून तर समाजाचा विधिवत त्याग केला आणि मी एकांतात जाऊन बसलो. अजून सांगतो तुम्हाला, महाराज म्हणे का मी समाजाचा त्याग केला. कधीतरी तुकोबराय सांगतात माणसं बिघडतात ते समाजामुळेच. अजून सांगू का, माणसं मोठे होतात ते सुद्धा समाजामुळेच आणि माणसं घसरून जातात ते सुद्धा. साधू सुद्धा बिघडतात. कुसंगी नाडीला साधू सुद्धा बिघडतात. मोठा विषय येतो आता कळण. एक म्हणजे साधू कसं काय बिघडतात रे. आमच्या तात्या म्हणायचे त्या साधू मध्ये दोन प्रकार आहेत. एक मार्गस्थ साधू आणि पूर्णत्वाला गेलेला साधू. पूर्णत्वाला गेलेल्या साधूच्या संगतीमध्ये मूर्ख माणसं गेले तर त्यांचा उद्धार होईल, पण मार्गस्थ साधूच्या संगतीमध्ये बेकार माणसं गेले की तो मार्गस्थ साधू बिघडल्या विना राहत नाही. हे संगतीने संगतीमुळे ना. म्हणजे गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज गोळवाडकर दृष्टांत सांगायचे. अर्ध्या मिनिटात सांगतो. काय झालं, एका गावामध्ये चित्रकार नाव आपल्या भागात चित्रकार होऊन गेलो. अजून तुम्हाला सांगू, प्रातस्मरणीय माऊली पेंटर होते, चित्र काढायचे. माऊलींच्या हाताचे चित्र तुम्ही पाहिले नसतील की असतील मला माहिती नाही, जुन्या लोकांनी पाहिले. कपालेश्वरला भिंतींवर चित्र काढलेले होते, बरोबर आहे ना. हरणाचं चित्र होतं. विशेषतः माऊलीने असं ते खडू दाखवले. ते काही वर्ष या खडूचा कलर जात नाही असे खडू होते.
माऊली चित्र काढायची. मग तो चित्रकार होता, त्याच्या असं डोक्यात आलं रमेशजी, ते म्हणे आपण एखाद्या सज्जन माणसाचं चित्र काढून टाकू म्हणे. मग सज्जन माणसाचं चित्र काढण्याकरता अगोदर सज्जन भेटला पाहिजे ना. मग सज्जन पाहू लागला तो, त्याला माळकरी भेटायचे. माळकरी भेटायचे पण सज्जन भेटत नव्हते. खूप फिरला तो पण त्याला सज्जनच भेटेना. तो म्हणे काय करावं, सज्जनाचं चित्र काढते, सज्जन भेटत नाही, सज्जन भेटत नाही, सज्जन भेटत नाही. फिरता 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 10-5 वर्ष त्यांनी वेळ दिला पण तरी त्याला सज्जन भेटेत ना. सज्जन त्यालाच म्हणतात पाहता ऊन. सज्जन असलं की त्याच्याकडे सगळे गुणच असतात. एरवी गुणागुणाचं मिश्रण असतं. वाटतात गुण पण तिथून निघतात अवगुण, वाटतात अवगुण पण तिथून निघतात गुण. गुणागुणाचं मिश्रण आहे. बापू तुम्हाला असं विचारतो, आलिंगन देणे हा गुणाचा प्रकार आहे का अवगुणाचा? अमोलजी, आलिंगन देणे गुण आहे का अवगुण आहे? गुण. गुण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना खान जेव्हा आलिंगन द्यायला लागला, गुणागुणाचं मिश्रण. चांगला पकवाज वाजवणे गुण आहे का अवगुण आहे बापू? चांगला पकवाज वाजवणे गुण आहे का अवगुण आहे? गुण आहे. पण म्हणणारे म्हणायला लागले की आडवा वाजवणे हा अवगुण आहे. चांगली चाल म्हणणे गुण आहे का अवगुण आहे? गुण आहे. पण आपल्या मागे कोणाला म्हणता यायला नको अशी वृत्ती जिवंत ठेवणे अवगुण आहे. तुम्ही सगळेजण कीर्तन आले नाही, गुण आहे का अवगुण आहे? अभंगातला मार्मिक भाव ध्यानात न ठेवणे हा काय अवगुण आहे काका? आता माझं सांगतो, मी चांगलं कीर्तन करणे गुण आहे का अवगुण आहे? तात्या मोठा भाऊ, चांगलं कीर्तन करणं गुण आहे का अवगुण आहे? गुण आहे. पण चांगलं कीर्तन करून सुद्धा कमी पैसे घेणे हा काय आहे? साधू असे असतात, सर्वांची साखर आवडी गोड, तसं साधूंमध्ये अवगुण नसतात. त्या माणसाला गुणी माणूस काही सापडेना, सज्जन काही सापडेना. खूप दिवस त्यांनी वेळ दिला एकत्र. मग अचानक एका मंदिराकडनं जात होता तो आणि त्याच्या ध्यानात आले की साला हा माणूस बरोबर सज्जन दिसतो. चेहऱ्यावरनं पारख केली त्यांनी, कारण सज्जनाचा चेहरा क्रूर नसतो. काही माळकरी असतात पण भलते क्रूर दिसतात. 1 मिनिट उभे राहा म्हणे का तुम्ही सज्जन आहेत? तो म्हटला तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत, कारण स्वतः म्हणतच नाही ना. हिरा मुख से ना कहे लाख हमारा मोल. तू म्हणा म्हणे. हा म्हणे सज्जन आहेत तुम्ही, 1 मिनिट थांबा मला तुमचा फोटो काढ देईन. काय त्याच्या हातामध्ये ताकद होती, एका मिनिटात त्याने असा रेखाटलं, असं आडवं देशा काढ, तसं नव्हतं ना पूर्वी. लगेच असं केलं आणि फोटो काढला त्याचा. बरोबर. वा वा. यांनी त्याचे आभार मानले, त्याने याचे आभार मानले. तो निघून गेला, हा निघून गेला. 10-20 वर्ष गेले. हा चित्र काढणारा म्हणे माझं आयुष्य थोडं राहील. सज्जनाचा फोटो काढला, समाजाला सज्जन ओळखू आता, पण समाजाची फसवणूक व्हायला नको दुर्जनापासून. आता दुर्जनाचा फोटो काढायचा. मग दुर्जनाचा फोटो काढण्याकरता तो दुर्जन पाहायला लागला, तर त्याला दुर्जन बी भेटेना, दारुड्या भेटे पण दुर्जन भेटेना. काय करावं? खूप फिरला पण त्याला दुर्जन भेटेना. मग अनेक गावं त्यांनी पायाखाली घातले, त्याला दुर्जन न भेटल्यामुळे तो म्हणे नाशिकला गेला. तो नाशिकला सेंट्रल जेलला आणि मध्ये शिरला. तो मध्ये सगळे दुर्जन पाहू लागला, पण सगळेच कैदी दुर्जन नव्हते. वो काहींवर विनाकारण अत्याचार झालेला होता, चुकी नसताना आरोप झालेला होता. त्याला ते पण तिथे काही दुर्जन वाटले नाही. अरे नाही म्हणे दुर्जन नाही ते. पण तो म्हणे दुर्जन भेटला पाहिजे. तिथून निघाला तो महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जेल एरोडा पुण्याला, तिथे गेला. मध्ये शिरलाय. इतकं मोठं आवार तिथे पाहता 2-5 दिवस त्याने वेळ घातला आणि एका कोपऱ्याला एक माणूस बसलेला दिसला. त्याचा रौद्र चेहरा, ती दाढी, ते लाल डोळे, एकदम भयानक. तो म्हणे हा दुर्जन आहे. तिथे गेला आणि त्याला म्हणे नमस्कार. त्याने नमस्कार सुद्धा केला नाही, कारण तो दुर्जन होता ना. 1 मिनिट उभे राहा म्हणे का मला तुमचा फोटो काढायचा आहे. म्हणे का बरं? तुम्ही दुर्जन आहात आहे. काय म्हटलं आता? उभा राहिला. याने 1 मिनिटात त्याचा फोटो काढला. बरं येतो म्हणे. तो बोलायला लागला. तो म्हटला का रे
फोटो का बरं काढला तू? नाही म्हणे मागे एकदा सज्जनाचा काढला होता आणि आता तुम्ही दुर्जन म्हणून तुमचा काढला. बरं बरं बरं. तो दुर्जनाला बोलायला लागला म्हणे काय तो सज्जनाचा जो फोटो काढला तो आहे का तुझ्याकडे? तो म्हणे आहे. मोबाईल नव्हते ना तेव्हा, बॅगेत तो कागद काढला. हा हा. तो समोरचा बोलायला लागला हा जो सज्जनाचा फोटो ना तो पण माझाच आहे आणि हा पण माझाच आहे. म्हणे हा तू मग पूर्वी सज्जन होते म्हणे हा आणि आता दुर्जन म्हणे हा. कसं काय? समाजामध्ये वावरायला लागलो म्हणून मूर्खपणा झाला. समाजात गेलो तर सज्जन राहिलो आणि तोच समाज चुकीचा भेटला तर मी दुर्जन बी झालो. मग तेजोनिया जनभक्ती करा. मग जनावर प्रेम करू नका. तुकोबराय पुढे सांगतात तणावर प्रेम करू नका. तणावर, तण म्हणजे गवत, शरीर शरीर, याच्यावर प्रेम करू नका. म्हणजे का बरं? याचे 3 नाश ठरलेले: स्वभावता नाश, आश्रय नाश, परका नाश. याला पाण्यात फेकून दिलं तरी जलचरांचं भक्ष्य ठरेल, पुरून दिलं तर कृमीकिडे पडतील आणि जाळून टाकलं तर राख होईल. याला स्वभावता नाश आहे, आश्रय नाश आहे, परका नाश आहे. पडून गेली या भिंती चित्राची होई केवळ माती, हा परका नाश आहे. मागून कोणीतरी आला आणि डोक्यात काठी टाकली, हा तो आश्रय नाश आहे, हा परका नाश आहे. आणि आयुष्य निमाल्या पाठी नानोबराय सांगतात स्वभावता नाश आहे. म्हणजे याच्यावर प्रेम करून काय फायदा आहे? मग तणावर प्रेम करू नका. नंबर 3, धनावर पण प्रेम करू नका. का बरं धनावर प्रेम करू नका? एक तर म्हणे महाराज अरे काय पैशावर प्रेम नाही म्हणता तुम्ही, उलट पैसा प्रत्येक ठिकाणी लागतो. पैसा लागत नाही असं क्षेत्र नाही. दीपक महाराज पैसे कुठे कुठे लागतात? सगळीकडे पैसे लागतात. माऊली पैसे कुठे कुठे लागतात? अरे कणिक काढा 2 रुपयाला काय सांग ना. पैसे सगळीकडे लागतात ना. उलट कुठे कमी लागतात, कुठे जास्त लागतात. पूर्वी शिवसेनेच्या कालखंडामध्ये सरकार त्यांचं होतं तेव्हा प्रत्येक स्टँडवर त्यांनी 1 रुपयामध्ये झुणका भाकर चालू केलं होतं ना. झुणका म्हणजे बेसन. ते 1 रुपया होतं पण त्याला सुद्धा पैसे लागायचे. फुकट अण्णा बरोबर आहे का? त्याला पण 1 रुपया लागायचा. पण ते बेसन जर फुकटचं भेटलं आणि जास्त खाल्लं कदाचित तिखट असेल गडगड व्हायला लागलं तिकडे 5 रुपये लागायचे. पण लागायचे कमी लागतात, पुढे जास्त लागतात. पैसे म्हणा काही चालत नाही. पण महाराज सांगतात पैशावर प्रेम करू नका. का पैशावर प्रेम करू नका? एकच मुद्दा सांगतो. ते म्हटले या जन्मात कमवलेला पैसा तुम्हाला पुढच्या जन्मात कामात येणार नाही. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. या धनावर विश्वास ठेवू नका. धनाच्या पाठीमागे अनर्थ सांगितले भागवत कथेमध्ये भागवतकाराने अनर्थ सांगितले. मग धनावर विश्वास ठेवू नका. या जन्मात कमवलेला पैसा गुरुदेव तात्या म्हणायचे या जन्मात नाही अनंता म्हणे. मग या जन्मातला पुढच्या जन्मात नाही, ह्या जन्मात सुद्धा कामात येत नाही पैसे. तात्या लहान दृष्टांत द्यायचे. काय झालं? एकाने असं कशाला तरी दुकान टाकलं आणि आम्हाला पैसा यायला लागला. व्यवसाय निमित्त फळ देतेसे संचित भरपूर पैसा यायला लागला. मग त्याने लग्न केलं.